वेदांत तुझ्याकडे येतोच, पण एक आणखी अपडेट येते। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंकडून रोहित आर्याचा एन्काउंटर झालाय अशी सध्याची माहिती समोर येते। पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे हे पवई पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी एन्काउंटर केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांच्याकडून रोहित आर्याचा एन्काउंटर झाल्याचं समोर येते। पवईमध्ये दुपारच्या सुमारास हा प्रकार घडलेला होता। ओलीस ठेवण्यात आलेले होते 17 मुलं आणि त्यासोबतच 2 व्यक्ती होते, एकूण 19 जणांना, आणि ज्याच्यामध्ये मग पोलिसांनी सतर्कता बाळगली आणि संभाव्य जो मोठा प्रकार होऊ शकला असता, कदाचित मोठी दुर्घटना होऊ शकली असती, ती टाळलेली आहे। आणि ज्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे जे पवई पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत, त्यांनी आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर केल्याचं समोर येतं। पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊया। वेदांत, पोलिसांच्या टीमने ज्या पद्धतीने पावलं टाकलेली होती आणि पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंनी हा एन्काउंटर केलाय असंही आता कळतंय। वेदांत, नक्कीच आपण जेव्हा या ठिकाणच्या स्थानिकांना, काही पालकांना विचारलं की नेमकं काय झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलिसांचं त्यांनी खरं तर कौतुक केलं, कारण पोलीस तातडीनं इथे आले, पोलिसांनी एक प्लॅन आखला आणि त्या मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल, त्या रोहित आर्याला कसं ताब्यात घेता येईल यासाठीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले, ज्यामध्ये मागच्या दरवाजाने ते आतमध्ये गेले, बाथरूमच्या द्वारे त्यांनी थेट जिथे ह्या मुलांना ओलीस धरले तिथे गेले आणि त्यानंतर जसं आता सांगितलं की अमोल वाघमारे यांनी ज्या प्रकारे गोळी झाडली, कारण गोळी झाडणं गरजेचं होतं, कारण नाहीतर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न होता, कारण ज्या प्रकारे हालचाली या रोहित आर्याच्या त्यांनी बघितल्या ते पाहता पोलिसांनी हा हल्ला केला। त्यामुळे या सगळ्याचं कौतुक खरं तर या सगळ्या पालकांनी केलं, या ठिकाणच्या स्थानिकांनी केलं आणि तातडीनं या मुलांना रेस्क्यू करत बाहेर काढलं, पालकांना सुद्धा धीर दिला आणि त्यामुळे पवई पोलीस असतील किंवा जसं वाघमारे असतील, या सगळ्यांचंच कौतुक या ठिकाणच्या स्थानिकांनी केलेलं आहे, कारण त्यांनी दाखवली समयसूचकता, मुलांच्या सुरक्षेसाठी उचललेलं पाऊल आणि एकूणच या सगळ्या पालकांना धीर दिला, शांत केलं।